मुमताज नगर येथील बालाजी मूकबधीर व मतिमंद शाळेत पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या वतीने व माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला। अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक अनिल चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला आघाडी सरचिटणीस गीताताई पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले होते। सदर शाळेमध्ये मूकबधीर विद्यार्थ्यांनी केलेले अभ्यासक्रम उपस्थितांना दाखवला असता एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यालाही लाजवेल असा अभ्रम केला होता। त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण आणि सर्व मान्यवरांनी कौतुक केले। यानंतर शाळेच्या वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अध्यक्षस्थानी लाभलेले भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण यांचा आणि भाजप शहर महिला आघाडी सरचिटणीस गीताताई पाटोळे यांचाही सत्कार करण्यात आला। नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सदर मूकबधीर शाळा संस्थापकांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची जोपासना केली असून त्यांना योग्य प्रकारे अभ्यासक्रम घेतला आहे। मूकबधीर विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यालाही लाजवेल असा सुंदर आहे। सुंदर अक्षर 1 ते 100 पर्यंत लिहिलेले पाढे, गणित विषयातील वजाबाकी व्यवस्थितपणे सोडवली आहेत, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले। भविष्यात शासनाकडून सदर शाळेत सर्व सोयी सुविधांसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे ठोस आश्वासन दिले। यावेळी संस्था सदस्य श्रीनिवास इटकर, मुख्याध्यापक शामराव वाघमारे, अरविंद कुलकर्णी, अजित पवार, साळुंखे तथा मुलांचे आई वडील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी भगवान चौगुले, अजित पवार, साळुंखे सर, डिकोंडा सर, जमादार सर यांनी परिश्रम घेतले। आणि खरंच तर आता गीताताईने सांगितल्याप्रमाणे इतके म्हणजे सुंदर देवाने इतके सुंदर मुलं पण थोडी एक कमतरता केल्यामुळे असं आम्हाला वाटलं नाही की मुलं आहेत म्हणून असं आम्हाला वाटलं सुद्धा नाही। एवढे सुंदर मुलं आहेत, त्यांची लेखणी बघितलं, त्यांचे पाढे बघितलं, त्यांचे अक्षर वगैरे इतकं सुंदर आहे की जे नॉर्मल मुलं आहेत ते नॉर्मल मुलं सुद्धा करू शकत नाही, एवढं छान केलेलं आहे। खूप छान वाटलं मला आणि एका गोष्टीचं दुःखही होत आहे की भगवान एवढं छान घडवलं आणि यांच्या पाठीशी तर आम्ही सतत राहणारच आहोत। 15 ऑगस्टला माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी करणार आहे आणि या मुलांसाठी मी भविष्यात आपले पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहोत। आणि तुमचा स्टॉप खूप छान, इतकं सुंदर म्हणजे आम्हाला वाटतच नाही की आम्ही शाळेत आलो, एखादा आपण घरी कोणाचं तरी आलो आणि हे सर्व आपलं एक कुटुंब आहे असं वाटतं मला। आणि खूप छान नियोजन तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल सर्व सरांचं आणि इथल्या या मुलांचे पालक ते आलेले आहेत। आणि मी एक सॉरी म्हणते कारण मला उशीर झाला थोडा, एका ठिकाणी मी असं विजिट दिले त्यामुळे उशीर झाला म्हणून पहिला सॉरी म्हणते। आणि त्यानंतर आम्ही जेवढे प्रयत्न होतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच अजून राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडून आम्ही जेवढं काय या शाळेसाठी लागणार आहे, जे गरजेची वस्तू आहे, जे काय कॉम्प्युटर असले जे शाळे उपयोगाचे वस्तू आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मांडूया आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त तुमच्यासाठी फायदा करून देऊया। आणि येणाऱ्या पिढीसाठी तर खूप खूप इतकं मी माझ्याकडून अभिनंदन करते की तुम्ही पुढे मोठे व्हाल। मला तुमच्या ह्याच्यातूनच मला दिसले की तुम्ही खूप मोठे होणार आहात। नॉर्मल मुलं तर होतातच होता, पण असे मुलं मी पहिल्यांदाच पाहिले आणि तुम्ही प्रथम आम्हाला इथं बोलवलेलं आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते आणि तसं त्यांचे पालक सुद्धा माझ्यासाठी होते त्यांचे सुद्धा आभार। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।